मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना हाय बीपीचा त्रास आहे. हे सिम्पटम्स आपल्याला आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही, कारण की हा जे हाय बीपी आहे तर हे एक सायलेंट किलर असं सिम्पटम्स आहे, जे की विविध प्रकारच्या डिसीजला ते कारणीभूत ठरू शकतं किंवा त्यामागे वेगवेगळे प्रकारचे डिसीज असू शकतात. कारण की आपण ह्या हाय बीपीबद्दल आपल्याला अवेअर नसते, कारण की आपल्याला असं वरवरून बघितलं तर पेशंट हा नॉर्मली आपल्याला दिसत असतो आणि त्याला स्वतःला सुद्धा त्याचे काही अफेक्ट आपल्याला काही जाणवत नाही, परंतु त्यांच्या आतमध्ये फिजिओलॉजिकली काहीतरी चेंजेस होत असतात हे सुद्धा त्याला कळत नाही आणि ते हाय बीपी जे आहे ते आपल्या बॉडीला आतून अफेक्ट करते आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. तर मित्रांनो, नॉर्मल जे ब्लड प्रेशर आहे ते 120/80 असते. म्हणजे 120 जे हे मी व्हॅल्यू सांगते तर हे झालं सिस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे जेव्हा आपलं हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट होत असतं तर त्यावेळेस जे प्रेशर अगेन्स्ट द आर्टरी असतं तर ते मोजण्याचं जे हे आहे प्रमाण आहे ते 120 आहे. तर हे नॉर्मल समजलं जाते आणि ज्या वेळेस हार्ट हे रिलॅक्स होत असतं तर त्यावेळेस जे प्रेशर अगेन्स्ट द आर्टरी तयार होत असते तर त्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतात. तर ते 80 असणं आवश्यक आहे. पण जेव्हा तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये असता तर तेव्हा ते ब्लड प्रेशर आपलं 130 ते 139 पर्यंत असते आणि जेव्हा आपण सेकंडरी स्टेजमध्ये जातो तेव्हा ते अबोव 140 असतं. आणि जे डायस्टोलिक प्रेशर आहे ते सुद्धा जेव्हा आपण फर्स्ट स्टेजमध्ये असतो तेव्हा ते 80/89 पर्यंत असतं किंवा मग जेव्हा ते सेकंड स्टेजमध्ये जातं डायस्टोलिक ब्लड प्रेशर तर तेव्हा ते अबोव 90 असतं. तर अशा प्रकारे जर तुमचं ब्लड प्रेशर हे वाढलेलं असेल तर ह्याला इग्नोर करू नका, ते मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपलं ब्लड प्रेशर हे 180/190 किंवा 120 पर्यंत जेव्हा जातं तर त्यावेळेस आपल्याला काय सिम्पटम्स हे जाणवत असतात. तर त्यावेळेस खूप जास्त आपल्याला हेडेक होते आहे किंवा नोज ब्लिडिंग व्हायला लागतं किंवा हार्टचे आपल्याला पाल्पिटेशनसुद्धा जाणवायला लागतात. तर हे झालं खूप जास्त हाय झाल्यानंतर, म्हणजे 180/120 जेव्हा होते ना तेव्हा हे सिम्पटम्स असतात. परंतु जेव्हा तुम्ही फर्स्ट स्टेजमध्ये आहे तर तेव्हाच ते डायग्नोज होणं गरजेचं असतं. तर अशा वेळी आपल्याला कोणते सिम्पटम्स असतात तर ते आता आपण बघूया. जेव्हा फर्स्ट स्टेजमध्ये असतं तर तेव्हा त्याचे सिम्पटम डेझीनेस, फेंटिंग आणि आपल्याला हेडॅकसुद्धा व्हायला लागत असतं. दुसरं जे सिम्पटम्स आहे ते म्हणजे आपल्याला हार्टमध्ये पेन व्हायला लागतं किंवा अँजायना पेन जे असतात, म्हणजे हार्ट रिलेटेड जे पेन आहे ते आपल्याला व्हायला लागतं. किंवा नॉर्मली आपण जेव्हा स्टेअर आपण चढत असतो किंवा वॉकिंग करत असतो तर त्यावेळेससुद्धा आपला दम हा भरून येतो किंवा आपले सास फुलल्या जाते, म्हणजे आपल्याला डिफिकल्टी इन ब्रिदिंगसुद्धा जाणवायला लागत असतं. तिसरं लक्षण म्हणजे आपलं ब्लड व्हिजन व्हायला लागतं, म्हणजे आपल्याला दिसायला थोडी डिफिकल्टी यायला लागते किंवा मग डोळे आपले दुखायला लागतात. चौथं लक्षण म्हणजे नोज ब्लिडिंगसुद्धा आपल्याला होऊ शकते. पाचवं लक्षण म्हणजे अरेथमिया. अरेथमिया म्हणजे आपल्या हार्टचे जे बीट्स असतात ते इरेग्युलर व्हायला लागतात, कधी फास्ट व्हायला लागतात किंवा कधी स्लो व्हायला लागतात. हे सुद्धा आपलं हाय बीपी होण्याचं एक लक्षण आहे. सहावं लक्षण म्हणजे स्वेलिंग ऑफ द ॲबडोमिनल, म्हणजे आपलं पोट हा फुगायला तयार होतो, त्याच्यामध्ये खूप गॅस भरल्यासारखा आपल्याला जाणवतो किंवा फुगल्यासारखा वाटतो किंवा आपल्या पायावर, तळपायावर जे आपले फूट्स आहे तर त्या फूट्सवर आपल्याला एडिमा तयार होताना सुद्धा दिसत असतो, म्हणजे आपल्याला तिथं सूज आपल्याला जाणवून येत असते. तर कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण खूप चाललं किंवा खूप ट्रॅव्हलिंग केली त्यामुळे आपल्याला सूज आली असेल, परंतु कधीकधी नॉर्मलीसुद्धा आपल्याला पायावर सूज दिसायला लागते, तेव्हा ते हाय बीपीचं लक्षण आहे, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. शेवटचं लक्षण म्हणजे तुम्हाला खूप जास्त फटीग, म्हणजे खूप जास्त थकवा हा जाणवायला लागतो, तर हे सुद्धा हाय बीपीचं लक्षण आहे. तर कधीकधी काय होते की खूप साऱ्या जणांचा ऑन स्क्रीन टाईम खूप जास्त असतो, म्हणजे लॅपटॉपवर काम करणं असेल किंवा जास्त वेळा मोबाईल हाताळणं असेल, तर अशामुळे काय होत असतं की तुमचं डोकं दुखायला लागतं, डोळे दुखायला लागतात. तर अशा वेळेस आपण आय चेकअप करायला आपण जात असतो, परंतु आय चेकअपच्या वेळेस आपलं बीपी मॉनिटरिंग करणं खूप महत्त्वाचं असते, कारण की आपण फक्त आय चेकअप करतो आणि आय चेकअपमध्ये काय होतं की तिथं आपल्याला समजत नाही की बा चष्मा लागणार आहे की नाही लागणार आहे, दृष्टी चांगली आहे की नाही आहे, हे आपल्याला तिथं कळून जातं. परंतु तिथं काही फॉल्ट निघाला नाही तर फक्त डॉक्टर आपल्याला काही डोळ्यांना
क्लाम करणारे म्हणजे डोळ्याला थंडावा देणारे असे काही ड्रॉप्स देत असतात आणि काही विटॅमिन्सच्या टॅबलेट्स देत असतात. फक्त एवढं घेऊनच आपलं BP कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. तर ह्यामुळे सुद्धा आपलं सतत डोकं दुखत राहतं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला चष्म्याचा नंबर लागू शकतो का, असं सुद्धा काही काही जणांना होत असतं. तर अशा वेळी BP मॉनिटरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे.